राज्यातील 108 अॅम्ब्युलन्स चालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद पूनम गेट येथे जिल्ह्यातील अॅम्ब्युलन्स चालकांनी बेमुदत काम बंद धरणे आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे। सोमवारी सकाळी रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य संघटनेने पूनम गेट परिसर शासन विरोधी घोषणांनी दणाणून सोडला। यापूर्वीही राज्यातील 108 अॅम्ब्युलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहेत। त्यांच्या समस्यांबाबत 13 मे 2025 रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करत शासनास निवेदन देखील दिले होते। यावेळी शासनाने 108 वाहन चालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत न्याय देण्याचे आश्वासन दिले होते। याप्रमाणे शासनाने सेवा पुरवठादारांशी पत्रव्यवहारही केला, परंतु सेवा पुरवठादारांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही असे दिसून येत आहे। रुग्णवाहिका चालक युनियन संघटनेनेही सेवा पुरवठादारांना निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली, परंतु तरीही 108 वाहन चालकांच्या मागण्यांबाबत कोणतीच हालचाल शासन स्तरावरून किंवा सेवा पुरवठादारांकडून होत नाही। त्यामुळे 108 अॅम्ब्युलन्स वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष नवनाथ नरळे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। मी 108 रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य संलग्न सेंटर ऑफ ट्रेड युनियन या संघटनेचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नागनाथ नामदेव नरळे। आम्ही कंपनीला वारंवार आपल्या निवेदनाद्वारे आमच्या मागण्याचं निवारण करण्यासाठी पत्रव्यवहार करतोय। आरोग्यमंत्री असतील, कामगार आयुक्त असतील, संचालक असतील, त्या सर्वांना पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासन किंवा सेवा पुरवठादार त्या कुठल्याही मागणीकडे लक्ष देत नसल्यामुळे आम्हाला नाईलाज असतो 1 जुलै रोजी काम बंद आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। त्यामध्ये कंपनीकडून आत्तापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा चर्चेसाठी वेळ किंवा आमच्या मागण्या सोडवण्यासाठी कुठलाही निरोप किंवा प्रस्ताव आलेला नाही। त्यामुळे जोपर्यंत त्याचा प्रस्ताव येत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व गाड्या आपल्या 108 ॲम्ब्युलन्स बंद आहेत। त्यामध्ये डॉक्टर आणि पायलट हे दोघं पण संपामध्ये सहभागी आहेत। कधीपासूनच्या मागण्या आहेत आणि पुढे आंदोलनाची काय दिशा असेल? ह्या मागण्या 2014 पासून आहेत। बरेचसे विषय आहेत, किमान काम किमान वेतन असेल, त्यानंतर समान काम समान वेतन असेल, PF ESI बऱ्याच गोष्टीच्या संदर्भातल्या मागण्या आहेत। पण त्यातल्या कुठल्याही मागणीचं आत्ता 11 वर्षामध्ये निवारण झालेलं नाही। ॲम्ब्युलन्स पूर्ण एक्सपायर झालेले आहेत। जवळजवळ त्या गाड्याला 11 वर्ष कंप्लीट होऊन 6 ते 6.5 लाख किलोमीटर 7 लाख किलोमीटर ह्या रेंजमध्ये पूर्ण गाड्या चालतात आणि त्या गाड्याला आग लागून गाड्यांचे स्फोट होत आहेत। मागच्या 10 दिवसामध्ये 3 गाड्या जळून राख झालेल्या आहेत। भंडारा जिल्हा, जळगाव जिल्हा आणि गडचिरोली लेटेस्टमध्ये या 10 दिवसामध्ये 3 गाड्या जळालेल्या आहेत। आणि या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सेवा पुरवठादाराकडून आम्हाला गेली 10 ते 11 महिने कुठलीही पॉलिसी किंवा मेडिक्लेम आम्हाला दिलेला नाही आहे सध्या। त्यामुळं आम्ही ह्या मागण्यांसाठी 1 जुलै 2025 पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। जिल्हा स्तरावरती प्रत्येकाला जिल्हाधिकारी असतील, सिव्हिल सर्जन असतील, DHO असतील, पोलीस निरीक्षक असतील, प्रत्येकाला आम्ही त्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे।